कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशियाँ 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 जो सपने कीमत मांगेंगे, जाग के रातें कीमत भर देना। जब नजदीक से देखे तो खुशियों के आंसू आए, तू नजरों को वो मंजर देना। खोल दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो। गर्दिश में फिर अपनी
परचम लहरा ऐसे लगा हम खेल ही नहीं, पहले ही कंधे घेर दोगे फिर कैसे लड़ो? जब तू स्विंगर डालता है तो बैट्समैन को टेलीग्राम क्यों भेज रहा है कि तू स्विंगर डालता है? ग्रिप छुपा। This pass says enter Goal Stadium except Lords. If and when India reaches the final, we shall happily issue the pass. सर्वप्रथम मैं आज के सम्मान श्री नरेश जी सावंत सर का ऑप्शन करने की गुजारिश उनके परम सौभाग्यवती जी से निवेदन करता हूं कि कृपया उनका ऑप्शन करें प्लीज मैम। जलाया है तब जाके कहीं हस्ती पब्लिक स्कूल के सर्वेसर्वा सम्मानीय श्री कैलाश जैन सर, हस्ती पब्लिक स्कूल के डायरेक्टर तथा मेजर श्री दिलीप जी वाघेला सर, हस्ती पब्लिक स्कूल के प्रधानाचार्य श्री राजेंद्र जी त्रिभुवन सर, हस्ती गुरुकुल के प्रधानाचार्य श्री एस महाजन सर, हस्ती प्री प्राइमरी के हेड सम्मानीय पूनम जी पाटिल मैडम, स्मिता जी साने मैम, एडमिन डिपार्टमेंट की हेड प्रधान सो रेखा जी कार्यक्रम मैम, और आज के सत्कार श्री नरेश जी सावंत सर की उपस्थित सभी टीम हस्ती के सदस्यगण, आज स्वर्ण योग की है, आप सभी को पता है। और आज जो भी उपस्थित है उनका संक्षिप्त में वर्दी पहनकर गांव से निकलूं और फौजी बनूं, यह सपना उनका केवल उन्होंने देखा नहीं तो आज हम देख रहे हैं कि इन्होंने जिया भी है, हकीकत में जिया। क्योंकि हमेशा ही हमारे नरेश जी मानते थे दिल में बसने वाला एहसास है फौजी, दिल में बसने वाला एहसास है फौजी, कभी ना मिटने वाला इतिहास है फौजी, कभी ना मिटने वाला इतिहास है फौजी। तो ये हमारे फौजी ने शैक्षिक जीवन की इस कार्यधरा पर वास्ती पब्लिक स्कूल में एज अ क्रीड़ा टीचर के तौर पर और कब जिला में सबसे पहले
गणराज्य दिवस, महात्मा गांधी जयंती, शहीद भगत सिंह जयंती, नेताजी सुभाष चंद्र बोस जी जयंती आदि सभी भारत के वीर सपूतों की जयंती उन्होंने साझा की है। और उसके साथ साथ मालपुर में उन्होंने युवा और युवतियों के लिए बहुत सारी जो कार्यशालाएं हैं वो भी चलाई है। एक कार्यशाला तो मैंने खुद उनकी अटेंड की है। तो देशभक्ति का जो जज्बा है उन्होंने युवतियों में और युवाओं में इतना कूट के भरा है कि आज भी उनके जो भी असिस्टेंट है, अनुयायी है, वो मुंबई पुलिस, फौज, सीआरपीएफ, एसआरपीएफ, मिलिट्री, पैरामिलिट्री में भर्ती थे। और वो जब भी आते तो हमारे नरेश सर जी को एक सैल्यूट और बड़े फख्र से ठोकते हैं। और यही हमारे लिए गर्व की बात है। केयर टेकर ऑफिसर पिछले कई वर्षों से वो इस पद पर विराजित थे और एनसीसी की जो बटालियन है वो चला रहे थे। लेकिन जब वो गए किसी को कुछ ज्यादा पता ही नहीं था क्या है ट्रेनिंग, क्या होती है ट्रेनिंग। लेकिन जब वो आए तब हमें पता चला कि जो खदान खोदी जाती है और बहुत गहरे खदान में कई किलोमीटर के बाद जो हीरा निकलता है, तो उसी तरह वो जो एएनओ की यहाँ पर पदवी लेकर आए, पद लेकर आए, हमें आज उसकी अहमियत यहाँ पर पता चल रही है कि वक्त और परिस्थितियों से साथ नहीं दिया था। आज जो ये झंडा लहराया है वो बड़े ही गर्व की बात है। एएनओ क्या होता है? बड़ी मेहनत, लगन और हिम्मत से ये कल्पना उन्होंने हकीकत में साकार की है। 45 दिन की जो ट्रेनिंग उन्होंने ली, उस ट्रेनिंग में है उनका जो भी निखान कार्य है, उनकी बौद्धिक कसौटियां हैं, शारीरिक कसौटियां हैं, उनके राइफल्स के साथ में वो पार करते थे। सुबह 5 बजे तुरंत उनको उठना था। इसमें अस्टिक के परिवार से जो शक्ति मिली, उनका स्वास्थ्य ने उनको बहुत साथ दिया। 45 दिन घर से बाहर रहना, परिवार से दूर रहकर उन्होंने जो मुकाम हासिल किया है वो बड़े ही गर्व की बात हमारे लिए है। आज मैं कहना चाहूंगा कि फौजियों ने और पुलिस की वर्दी में एक ऐसा पायदान हासिल किया है कि वो बड़े फख्र से कहते हैं। उन्होंने भी कहा था जाते समय कि ठाकुर सर, पूरे देश में ऐसा कोई प्रोफेशन नहीं है जो वर्दी पहनकर अपने बाप का नाम अपने सीने पे ठोकता है। तो बड़ी ही गर्व की बात है। और वर्दी में ये ताकत है कि अपने छाती से हमारे पिता का नाम हम लगाते हैं। तो ये जो प्रोफेशन है ये सच में काबिल तारीफ है, इसकी कोई तुलना नहीं हो सकती और ये अतुलनीय है। बहुत मुश्किल है कोई युद्ध वतन की जान हो जाए, तुम्हें फैला दिया जाए तो पूरा हिंदुस्तान हो जाए, पूरा हिंदुस्तान हो जाए। अधिक समय नहीं लूंगा। मैं हमारे इस सभा में उपस्थित विशेष अतिथि सम्मानीय मेजर श्री दिलीप जी वाघेला सर से निवेदन करूंगा कि कृपया सर हमें मार्गदर्शन कर आपका आशीष दे। प्लीज सर। मराठी समजते शकतो? आजच्या या कार्यक्रमाचे उपस्थित आपले चेअरमन सर, सगळ्यांना प्रिन्सिपल सर और किया गया और जो स्वागत के लिए परिचित है वो नरेश सावंत सर। मैं थोड़े को ये बताऊंगा कि हिंदी वहाँ भी एक काफी में भी हिंदी चलती है, इसलिए हिंदी में बता रहा हूँ। ये जो एएनओ है, पहले तो इसका मतलब बताऊंगा सबको। एएनओ क्या होता है? एएनओ का मतलब होता है एसोसिएट एनसीसी ऑफिसर। पहले ये एएनओ को पीटीओ बोलते थे। क्या बोलते थे? पीटीओ। तो पार्ट ऑफिसर। तो ये जरा गलत लगता था, उसके लिए गवर्नमेंट ने इसका नाम बदल के एएनओ रख दिया। अभी हमारी खुद किस्मत है कि हमको सौभाग्य हमारा कि यहाँ के जो स्कूल के चेयरमैन है उन्होंने ये एनसीसी गिराने के लिए बहुत कोशिश किया। मेरे साथ में मेरे को भी साथ में लगा के रखा। मैं पहले ये बता देता बाकी लोगों को कि ये जो एएनओ है वो मैंने जो 1987 से 2004 तक जितनी भी ट्रेनिंग है वो सभी ट्रेनिंग मैंने की है। और मैं मेजर, उसके लिए मुझे एनसीसी का सभी पता। उसके लिए मैं आपको बताना चाह रहा कि ये एनसीसी 2004 में DRDO को मिली थी। मैं साइंस
भी हो जाए, पर एनसीसी तो हमारा, एनसीसी का बोर्ड हमारे हस्ते में लगने को ना, चाहे कुछ भी हो जाए, कितना भी खर्चा हो जाए, तो उनका ये बड़प्पन था और उन्होंने खर्चे को नहीं देखा। नूतन हाई स्कूल में मैंने 10 कैंप किए, पर वहाँ भी एनसीसी नहीं मिली और वो सौभाग्य चेयरमैन सर के वजह से ये हमारे हस्ती में बोर्ड लगा एनसीसी। तो ये एनसीसी का बोर्ड लगाना कोई सारी बात नहीं है। अभी पूरे सिंदखेड़ा तालुका में, अपने तालुका की बात करूंगा, सिंदखेड़ा तालुका में नियर अबाउट 2000 से 2100 हाई स्कूल होगी। कोई भी हाई स्कूल में एनसीसी नहीं है और पूरे सिंदखेड़ा तालुका में जूनियर डिवीजन हाई स्कूल में कोई एएमओ नहीं है, पहला एएमओ है। क्योंकि मैं एनसीसी को पिछले 50 साल से बहुत करीब से जानता हूँ, 32 साल तो मैं ही था एनसीसी में। अभी रही है एनसीसी का ट्रेनिंग की बात थोड़ी मैं बताता। ये जो ट्रेनिंग होती है वो आर्मी के अंडर ट्रेनिंग होती है। ऐसा कोई फील्ड नहीं है कि जो आर्मी के अंदर है और ये आर्मी अंडर ट्रेनिंग एनसीसी है, उसके लिए भारत में ये एनसीसी टिकते। और हिंदुस्तान में सबसे बड़ा युवा ऑर्गेनाइजेशन ये एनसीसी है। एनसीसी कैडेट सीनियर डिवीजन में, जूनियर डिवीजन में और है, तो ऐसा ये एनसीसी जहाँ से सावंत सर ट्रेनिंग करके आए, ये मेल के लिए, यानी मेल है तो उसके लिए पूरे ऑल ओवर इंडिया में नागपुर से आगे पहला स्टेशन कांपी है, वहाँ ट्रेनिंग सेंटर है। और जो फीमेल है, हमारी बहनें भी जाती है ट्रेनिंग के लिए, उनका पूरे इंडिया में ग्वालियर एक सेंटर है। तो ये जब एनसीसी ट्रेनिंग करने वहाँ गए तो वहाँ से महाराष्ट्र के लोग नहीं थे, कश्मीर से लेके कन्याकुमारी तक, नागालैंड से लेके यहाँ कन्याकुमारी तक जितने भी स्टेट है, सभी स्टेट से 2, 4, 5 ऐसे हाई स्कूल टीचर इनके साथ में आए हुए। और ये पूरे ऑल इंडिया के हाई स्कूल टीचर के साथ में इन्होंने एनसीसी ट्रेनिंग किया। अभी रही ट्रेनिंग की बात, ट्रेनिंग बहुत इजी नहीं होती है। सवेरे मॉर्निंग में इनको 4 बजे उठाना पड़ता है और 4 बजे उठने के बाद में चाय वाला आता है, चाय साहब, वो चाय ऐसी रहती है, एक तो पी लो या फिर चाय से मुँह धो लो, ये आर्मी की चाय है। तो ऐसी ये चाय आती है, तो चाय से बाद में ग्राउंड पे जाकर ड्यूटी होता है, इनको ड्रिल हो। अब ये सावंत सर को इनका ट्रेनिंग 8 अप्रैल से था 22 मई तक। तो आप सोच रहे यहाँ 40 लोग चल रहे हैं, नागपुर में इससे ड्रिल होती है। जब ड्रिल होती है तो ये पूरे गिले हो जाते हैं। 8 से लगा के इनकी 11 बजे तक ड्रिल होती है पूरा। वो ड्रिल होने के बाद में इनको 10 मिनट के लिए पानी मिलता है और पानी भी इनको लाइन से पीना पड़ता है। तब ऐसा लगता है कि जिंदगी में पानी के अलावा कोई चीज इम्पोर्टेंट नहीं है। वो 3 घंटे ट्रेनिंग करने के बाद में गला इतना सूख जाता है, पूरे घाम से गिले हो जाते हैं और वो पानी लाइन में पीना पड़ता है। हर एक ट्रेनिंग वाला कम से कम 3 से 4 गिलास पानी पी के आगे बढ़ता है। तो ऐसा पानी फिनिश हो गया तो तुम्हारा नंबर गया। तो ये ट्रेनिंग का एक पार्ट है। बीच में हफ्ते के बाद में इनका पॉइंट टू पॉइंट मार्च होता है, राइफल फायरिंग होता है, उसके बाद में मिलिट्री का ट्रेनिंग होता है। राइफल लेके तुमको सवेरे पीपीटी फिजिकल प्रैक्टिकल ट्रेनिंग करना पड़ता है। सवेरे 3 से 4 किलोमीटर राइफल लेके दौड़ना पड़ता है। उसके बाद में पीछे हैवरसेक रहता है, हैवरसेक में वजन नहीं रहा तो 2 ईंट रख देते हैं और वैसा ट्रेनिंग करने लिए आए। उसके लिए आज जो उनकी जय जयकार होती है वो ऐसी जय जयकार नहीं है। वो उन्होंने बहुत मेहनत किया, कहते हैं ना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी। वैसे उन्होंने और आधी रात में हम सोए हुए, ये ट्रेनिंग का एक पार्ट था, पॉइंट टू पॉइंट राइफल लेके दौड़ना। ऐसे तो ये ट्रेनिंग के बारे में बहुत कुछ बोल दिया है, मैं 4 घंटे की ट्रेनिंग के बारे में बोलूँगा तो अपूरा है। तो ऐसे सब ट्रेनिंग करके फिजिकल
मेंटली और सभी एग्जाम सिर्फ फिजिकल ट्रेनिंग नहीं, मेंटली भी ट्रेनिंग होती है, उनको लेख भी लिखना पड़ता है, हर हफ्ते उनकी एग्जाम भी होती है, तो पूरा बिजी रखते हैं। 24 की पासिंग आउट परेड होती है, जो आर्मी में होते हैं उनकी कसम परेड होती है, और ये एनसीसी में उनकी पासिंग आउट परेड होती है। उसके बाद में इनके इधर शोल्डर पे खाने में एक स्टार रखे जाता है, और ये स्टार मिलना बहुत मुश्किल है। तो ये आज से जेडी में उसके लिए फर्स्ट ऑफिसर इनकी रैंक है, और ये इनको रैंक मिला है, और इनको 3 या 5 साल के बाद में वापस सेकंड स्टार के लिए जाना पड़ेगा, हर स्टार के लिए नागपुर जाना पड़ेगा। तो ऐसे सावंत सर अभी हमारे हाई स्कूल के लिए एक ट्रेन ऑफिसर मिले, इनके अंडर में बहुत सारे बच्चे ये सर्टिफिकेट पास होकर यहाँ से आर्मी परेड जाएंगे, उसके बाद में एनसीसी में आर्मी ऑफिसर होंगे उनके अंडर में। तो ये सभी लाभ हमारे स्कूल के कैडेट को मिलेगा, और ये हमारा बहुत बड़ा सुवर्ण योग है। और आगे बोलिए, जय हिंद, जय भारत। माझी सर्व्हिस केली ते सांगू शकत नाही, ते सर्व माहिती आहे. काम कसं काय प्रकाश सरांनी
सांगू इच्छितो भाऊ. मी या ठिकाणी ज्यावेळेस माझं आलो मी सगळं गोष्टी सोडल्या होत्या. शेवटचं वर्ष होतं माझं डिफेन्समध्ये जायचं. त्याच्यात कन्फ्लिक्ट आलो मेडिकलमध्ये आणि नंतर मी रिटर्न आल्यानंतर तर त्यावेळेस पहिल्या स्कूलला जॉब मिळाला तो म्हणजे हस्ती. या हस्ती परिवारात या शाळेत भाऊंनी मला खूप काही दिलेलं आहे, खूपच काही. ते आयुष्यभर मी विसरणार नाही आणि आयुष्यात मी कधी विचार केला नव्हता. ज्यावेळेस स्काउटिंग मध्ये मी आलो आणि मला लक्षात आलं की ही जी जागा असते ही जागा मला केव्हा मिळेल. त्यावेळेस मी दुसऱ्या स्कूलला होतो. त्या स्कूलला ट्रेनिंगलाही जायचो तरी पेमेंट कट व्हायची. जोही खर्च व्हायचा तो स्वतःला करावा लागायचा. पण मला भाऊंनी परिसासारखं जसा परिस असतो तो लोखंडाला हात लावून सोनं करतो त्या पद्धतीने मला परत परत सांगत होते भाऊ की जा तुला वागली ना तुला करायचंय ना इथलाच. त्यांचे विचार त्यांच्या नावावरती झाले. भाऊ तुम्ही खरोखरच खूप बोलले बोले बाबा. पायी फिरत होती त्यावेळेस वाटत होतं की मला देवाने यासाठीच या शाळेला घेतलं असतं. नंतर काही दिवसानंतर कळलं की मी एसएससी केलीच नाही. माझ्याकडे बी नाही सी नाही सर्टिफिकेट. त्यावेळेस ज्यावेळेस डॉक्युमेंट्स गेले रिटर्न आले आणि सी सर्टिफिकेटसाठी लागतो. पण माझे गुरुवारी वागेला सर मी तुम्हाला फक्त कॉलेजला सरांनी एसएस मध्ये काय घेतलं किंवा मी कुठेतरी कमी पडलो सर. वागेला सरांनी मला प्रत्येक गोष्ट समजवली की एसएससी काय असते कशी असते तुला काय करावं लागेल. बिंदास घाबरायचं नाही बिंदास राहा असं कर त्यानंतर तसं कर इसके बाद ऐसा करना पड़ेगा तुझे वैसा करना पड़ेगा. क्या हुआ तुझे तेरे पास सर्टिफिकेट नहीं तो तू बिंदास कर होगा तू कर सकता है. मला परत परत सांगण्यात आलं. आणि ज्यावेळेस माझं एसएससी डॉक्युमेंट्स केले पुण्यासाठी मला इंटरव्ह्यूला पाठवण्यात आलं. त्यावेळेस कर्नल मेजर जनरल असे बसलेले होते आणि त्याच्यासमोर मी इंटरव्ह्यूला गेलो. पण मला भाऊंनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास आणि माझी जी एनसीसी जी माझ्या स्कूलला मिळालेली ती खूप संघर्ष करून मिळालेली आणि त्याचा मी जर या ठिकाणी फेल होईल तर माझ्यासाठी खूप वेगळी गोष्ट होती. काही दिवसानंतर माझा रिझल्ट आला मी काही इंटरव्ह्यूला पास झालो आणि नंतर मग मला भाऊ त्यावेळेस कॉल लेटर आला. मला अभिनंदन नाही दिलं भाऊ. असा कोणता मनुष्य नाही. मी भरपूर कंपनीमध्ये गेलोय माणसं पाहिजे भाऊ एक नारळासारखे बाहेरून संतापात कठोर आहे पण मध्ये खूप नारळासारखे गोड आहे. विद्यार्थ्या सामान किती पैसे लागतील तो घेऊन जा. रामायचं मी एवढा लांब जातोय 2-3 दिवस अजून टेस्ट घेते
त्याचा सत्कार करायचो, जो प्रयत्न करतो तो करणार, फौजाचा सत्कार करणार. आज फील्ड जगायचं फक्त फिजिकल मध्ये पहिल्या पडचिला निघालो. आणि ज्यावेळेस मी कधी फायरिंग केली नाही, रायफल पकडली नाही, आणि त्यावेळेस ते शूट व्हायचे रायफल, त्यावेळेस कानात असं बंद व्हायचं. एक माझे एल्बो सुजून गेलं, मी घरच्या नाही सांगितलं ते उस्ताद, कारण की ते मॅट टाकलेली राहायची, पण एवढ्या उन्हाच्या चपक्यात थोडे केस हे झाले. मोसाई सरांचा फोन यायचा, गुरु सरांचा कॉल यायचा, अरे काय गाव नरेश शिकस तू. शेवटच्या दिवशी रात्री भाऊ मला निकाल कळाला, नरेश सावंत ऑल क्लिअर. बहुत वर्षा पश्चिमध्ये मी बाजी मारलीच. आणि भाऊ एक सांगतो की फायरिंग कॉम्पिटिशन होती, त्याला सर्व गोष्टी सर्वस्व मी भाऊंना हे करतो, कारण की भाऊंमुळेच ही वर्दी गायला मिळाली, हा ताज मिळाला. आणि आज मी भाऊंबरोबर बसलो. आणि आजचा दिवस माझ्या बरोबाचा जन्मदिवस आहे. थँक्यू भाऊ. मी याच्यासाठी उभा राहिलो 2 मिनिटं बरं, की त्याच्या इतिहासात लिहिलं जाईल की त्याचं इतकं मोठं स्वागत. मला हे सांगायचं होतं की या ठिकाणी कैलास भाऊंचे इतका मोठेपणा बडपणे, आज कैलास भाऊंचा बर्थडे सर्वात महत्वाचा तो दिवस आहे. बँकेतले अनेक लोक वेटिंग करून आले. कैलास भाऊ 2 तासापासून इकडे, आणि पूर्ण गावात त्याला पण सरप्राईज झालं असेल की रेल्वे स्टेशनावरती इतके लोक सत्काराला आले. उभ्या जीपमध्ये जो एक आर्मी ऑफिसर ज्यावेळेस देहरादूनमधनं ट्रेनिंग करून येतो, तो लेफ्टनंट ऑफिसर कॅप्टन होतो, त्यावेळेस असा सत्कार केला जातो. तो सर्वांना मी ही खंत व्यक्त करतो. ही ट्रेनिंग पूर्वी 90 दिवसाची होती. 87ला मी 90 दिवस ट्रेनिंग करून आलो होतो. त्यावेळेस माझं वजन 15 किलो कमी झालं होतं, आणि त्यावेळेस मोबाईलच्या जमाना पण नव्हता. आणि त्यावेळेस मी सकाळी 5:30ला हावड्यात उतरलो. मला स्वीकारायला किंवा मला स्वागत करायला फक्त माझे घरचे लोकच होते, बाकी कोणी नव्हतं. तर हा फार मोठं सौभाग्य आहे की असे चेअरमन, आणि त्याला पण माहिती होतं की इतक्या लोक सत्कार करतील आणि देत होते. आणि हे पाहून मला असं गर्व झालं की नाही, दोंडाईच्यामध्ये NCCचं नाव आहे. आणि हे परत कैलास भाऊंनी आणि पुढे परंपरा नरेश साळवे यामुळे म्हणून मी त्याला परत बेस्ट विशेष देतो इन फ्युचर. सरांनी आपले जे अनुभव व्यक्त केले, त्यानंतर मी आजचे सत्कारावरती आणि आजचे त्यांचा वाढदिवस आहे आमचे आदरणीय भाऊ, हे भाऊंना विनंती करतो की आपले आशीर्वाद आम्हाला लाभो, आपले मार्गदर्शन लाभो. प्लीज भाऊ. आलेला आहे. आजच्या जमान्यामध्ये 2 दिवस पण घराच्या बाहेर जायचं म्हटलं की लोकांना जीवावर येते. पण देशसेवा ज्याच्या रक्तात आहे, देशप्रेम ज्याच्या रक्तात आहे, अशा माणसाला 45 दिवस काय 90 दिवसाची ट्रेनिंग राहिलं असतं तर मला नाही वाटत की त्याला ते मोठं वाटलं असतं. खरोखरच सलाम आहे त्याच्या आईवडिलांना की असा दुसरा त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे. मी वेणी साहेबांचंही मनापासून अभिनंदन करतो की ती कायम सावंत सरांच्या पाठीशी राहिलेली आहे. विशेष अभिनंदन आभार सगळ्या टीम असतीचं करू इच्छितो. सर आपने बोला कि स्वागत की आपकी फैमिली आई थी, तो सर यहाँ पे भी सावन की उसकी फैमिली आई थी. आणि मला खरोखर आनंद आहे. परवा आम्ही अनौपचारिक चर्चा केली. सावंतला कळू नये म्हणून टीम असतीमध्ये मेसेज टाकला नाही. सगळ्या कोऑर्डिनेटर HMला सांगितलं की
की माझी इच्छा आहे की 45 दिवसाचं त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे. आपण 45 लोकांनी तरी किमान त्याच्या सत्काराला 50 लोकांचा आकडा आमचा क्रॉस झाला. ही टीम असती ते तिथं कमी तिथं आम्ही. आणि कधी नुसतं हाक मारली की टीम असती लगेच येते. मला म्हणजे सावंत सरांबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. मी याला डे 1 पासून इंटरव्ह्यूपासून याला बघितलेलं आहे. आणि 1-2 गोष्टी फक्त मी सांगणार की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही आर्मीवाल्याचं कुठे जर असं काही देहांत झालं, शहीद झाला तर हा आणि याची टीम त्या गावाला जाऊन सत्कार करते. तिथं जाऊन सत्कार करते, मानवंदना करते. कोणी रिटायर होऊन आला तर तिथं जाऊन त्यांचं हे लोक स्पेशल जाऊन कार्यक्रम तिथं आयोजित करतात, सत्कार करतात. मी याला काही वर्षापूर्वी विचारलं होतं तर मलाही माहिती की शेवटी आर्थिक परिस्थिती किती आहे. मी याला विचारलं होतं, सावंतला आठवत असेल की मी म्हणजे मालपूरला झालेलो होतो त्या दिवशी आणि एका सत्काराला. मग मी याला बोललो की अरे सावंत तुला काही मदत लागत असेल तर आपल्याला सांग, आपण असतो तुमच्या मार्फत करत जाऊ. तेव्हा हा पोरगा काय म्हणाला माहिती का, पण भाऊ हे तरी आपण आमच्या पैशाने करू. आणि त्याने आजपर्यंत कधी त्या गोष्टीसाठी शाळेकडनं आमच्याकडनं पैसा घेतलेला नाही. म्हणजे जे जज्बात असतं ती काय गोष्ट असतं ती आहे. 45 दिवसाचं ट्रेनिंग खडतर असतं तुम्हाला माहिती आहे. मी मगाशी 3 कूलर हळूहळू बंद केले आवाजामुळे तर लोकांना घाम सुटत होता. विचार करा 45 दिवस सकाळी 5 पासून रात्री 10 पर्यंत ट्रेनिंगला जाणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. आपण सह्याद्री रॅलीलाही निघत होतो तर सावली बघत होतो, आलं लक्षात. आणि त्यावेळेला सातत्याने उन्हामध्ये राहून आणि सगळं कशासाठी तर देशासाठी. ही चिंता आहे, ही धडपड आहे की माझ्या शाळेची मुलं NCCला पुढे जायला पाहिजे, देशसेवेमध्ये माझा काहीतरी हात लागायला पाहिजे. ही जी भावना आहे ही भावना सर्वोत्कृष्ट भावना आहे आणि या भावनेने तो प्रेरित होता. आणि म्हणून त्याने 45 दिवसाचे खडतर ट्रेनिंग कंप्लीट केलं. एक गोळी चुकली जरी असेल पण 4 वेळा लागल्या हे महत्त्वाचं आहे. आपण आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी बघायला पाहिजे की एक गोळी जी चुकली आहे कदाचित ईश्वरानं ती मुद्दाम ठेवली असेल की तुझ्या हातून आणखी काहीतरी मोठं घडायला पाहिजे. येतो अभी आगाज आहे, सुरुवात आहे, अभी तो मंजिल और बाकी है. एवढंच लक्षात ठेवा. मार्ग पे चलते रहिए, मंजिल मिल जाएंगी, साधना करते रहिए, सिद्धी मिल जाएंगी आणि ती तू मिळवत आहे. मला खरोखर अभिमान आहे की तुझ्यासारखे शिक्षक हे असतीचे शिक्षक आहेत. कारण मी नेहमी म्हणतो एखादी शाळा जी आहे ती बिल्डिंग आणि इमारतीने होत नाही तर ती शाळा त्या शाळेचे जे शिक्षक असतात, स्टाफ असतो त्यांच्याने ती शाळा निर्माण होते. आणि जेव्हा जेव्हा आस्तीमध्ये तुझ्यासारखे शिक्षक आहेत, आस्ती हे कायमच समाजाला एक देशसेवा म्हणून काम करत राहील. मला खरोखर अभिमान आहे. मी सगळ्यांचं परत एकदा मनापासून आभार मानू इच्छितो की बिलकुल 2 दिवसापूर्वी झालेल्या चर्चेमध्ये सगळे लोक आलेत. आता या भाऊला पण कळालं होती पण काळजी घ्यायची होती. म्हणून याला म्हटलं अरे तुला सोडायला मी आलो तर तुला घ्यायलाही मला यायचं आहे. मग मला एक जण ठाकूर बोलला भाऊ तू युनिफॉर्ममध्ये असायला पाहिजे. मग याला परत रात्री फोन लावलं अरे तू युनिफॉर्ममध्ये ये रे बाबा, आम्हाला युनिफॉर्ममध्ये बघायचं आहे. मग हळू त्याला विचारलं तुझा डबा कोणता आहे रे बाबा. तर असं करत करत रडू नको, तुझे केलं आहे ना हे सगळे आनंद असतो मला समजतात आहे, तुझ्या भावना आहेत त्या मला समजतात आहे. पण तुझ्यासोबत आम्ही सातत्याने आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की तुला जेवढा आनंद झाला आहे ना त्याच्यावर जास्त आनंद आम्हा सगळ्यांना झाला आहे. बरोबर आहे का. सावंत सरांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आता हे हा पहिला टप्पा आहे. अजून आपल्याला भरपूर टप्पे पार करायचे आहेत. आणि जी देशसेवा मग याची कॉलर ट्यून पण काल फोन लावला ना तर त्याच्यावरती पण गाणं होतं मिट्टी ते गाणं केसरीचं मला वाटतं. तर कसं असतं म्हणजे मी नेहमी म्हणतो की सातत्याने आपण आपल्या सोबतची कंपनी चांगली ठेवली, संगत चांगली ठेवली, चांगल्या भावना ठेवल्या तर माणूस त्या विचारानेच काम करत राहतो. बाकी त्या गोष्टी त्याला दिसत नाही. आणि असं हे जिवंत उदाहरण आहे आपले सावंत सर. परत एकदा सावंत सर तुमचं मनापासून अभिनंदन. तुमचं मिसेस तुमच्या लहान मुलांचं कारण सोपं नाही. 45 दिवस जाणं कठीण गोष्ट आहे. आईवडिलांचं, तिच्या बहिणीचं, त्याच्या भावाचं त्या सगळ्यांचंही मनपूर्वक आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथे आपल्या भाऊंचे विचार सुरू होतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी आज
भाऊंनी आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये आणलं आणि आज नरेश सावंत सरांच्या भावनांमधून आपल्याला भाऊंविषयीचं आदर आणि त्यांनी केलेल्या कार्याचं पण दिसतं. अशा भाऊंचा आज वाढदिवस आहे, तर मी एक वाढदिवसाचं आपलं जे गाणं आहे ते म्हणून शुभेच्छांचं म्हणून भाऊंना सगळ्यात आधी तर आपण विश करूया. सगळ्यांनी हात जोडून परमेश्वराकडे त्यांच्या निमित्त प्रभूच्या कृपे होई तुम्ही भाग्यवंत घडो कर्मसेवा बहुआयुहे कारणे. थँक्यू. तुमचं नेहमी मला प्रेम. ॲक्च्युली आज सावंतचा कार्यक्रम होता, माझा नव्हता, पण चला ते काय केकवरती चेरी असं म्हणायला हरकत नाही. तर तुमचे आभार. तुमचं सगळ्यांचं काय मला प्रेम मिळत राहतं, सहकार्य मिळत राहतं. म्हणजे माझ्यासोबत काम करणं किती कठीण आहे ते मला माहिती आहे. मला ती जर मला संधी दिली की माझ्यासोबत काम करायला तर कदाचित मी पण नाही म्हणून टाकेन. पण तुम्ही लोक डटे राहू फौजीसारखं त्या पद्धतीने तुम्ही लोक खरोखरच म्हणजे उत्कृष्ट आहे. परत एकदा म्हणजे तुम्ही तर नेहमी म्हणतो तसे 50 वाढदिवस दिवशी पण मी हेच म्हणालो की तुमच्यासारखे लोक मला प्रत्येक जन्मात मिळायला पाहिजे, हीच माझी प्रभूंची इच्छा आहे. आणि तुमच्या संगतीने म्हणजे चांगल्या लोकांची संगत ठेवली तर हळूहळू मी पण आणखी चांगलं होत राहील. तर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. असता येईल पाठीशी आहे मी थांबते प्रत्येकाला पुढे चालण्यासाठी आदर्श कुठेतरी आम्हाला प्रयत्न करतो त्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची असते भाऊ आज हे समजून आम्ही हक्काने कधी तुमच्याकडे येऊन आमच्या मागण्या पण पूर्ण करतो, कधीतरी रिक्वेस्ट पण करतो. आणि मला नेहमी वाटतं की जिथे आपले विचार थांबतात तिथे भाऊंचे सुरू होतात. आणि त्यांच्याकडे एक हुशारी तर खूप आहेच आहे, पण एक काही म्हण म्हणतो ना एक दयाळू हृदय ते पण त्यांच्याकडे आहे. सरांनी नरेश सावंत सरांनी चांगली उपमा दिली होती की ते नारळासारखे आहेत, करून जरी टणक दिसले तरी आतो नाही. एका स्टाफ मेंबरच्या दुःखात पण ते अश्रू घेऊन सहभागी होतात. आणि एखाद्या आरतीमध्ये साधा एखादा मेंबर यावा तर ते धूम करून नाचावं तसेही नाचतात. तर हे एवढे पैलू भाऊमध्येच बघायला मिळतात. तेव्हा भाऊ पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पूर्ण ग्रुप ऑफ स्कूलतर्फे मनापासून आदर नाही व हे सगळे शुभेच्छा देतो. खबरदार पांढरा शर्ट घालून दिसतात तुम्ही रुबाबतात, पांढरा शर्ट घालून तुम्ही दिसतात रुबाबतात. जेव्हा समोरच्याची समस्या ऐकून घेतात तेव्हा दिसतं आम्हाला की भाऊ आहे किती समजतात. जेव्हा कोणी आपल्याकडे समस्या घेऊन येतं किंवा आपलं संकट घेऊन येतं तेव्हा निवडून आपण ऐकून घेतात तेव्हा समजतं की भाऊ आहे किती समजतात. वेळ मिळाला की तुम्ही गप्पाही मारतात, मजेतात. जसं की सीबी वॉटर पार्कला आम्ही गेलो तेव्हा भाऊनी अतिशय गाडीमध्ये 2 मिनिटं दंड पाण्यातून रंग बसले आणि अतिशय छान गप्पा मारल्या. म्हणजे काही गप्पा तर म्हणजे मी सांगू नाही शकत पण खूप सुंदर होत्या आणि त्या मलाच माहिती त्याच प्रकारचा माहिती. एखाद्या निर्णयाचे तुम्ही म्हणतात काय त्याला जबाबदार कोण, तर एक सुटसुटीत तोडगा काढतात. तो म्हणजे एक बकालदार तोडगा असतो. आणि म्हणून म्हणावं आमदार, आमचा आमदार पाणीदार आमदार, आमची निशाणी शिबी वॉटर पार्क, सीबी वॉटर पार्क, सीबी वॉटर. जोरदार एकदा भाऊंना शुभेच्छा देऊन आपण भाऊंना मनापासून स्वतःकडे प्रार्थना करतो की आमचं या विषयी बोलवलं आणि आम्ही प्रिझम केलं. पण मग काल मला त्रिकोण सरांचा फोन आला आणि त्यांनी आणखी काही आयडिया ॲड केल्या. म्हणजे आमची ओरिजिनल आयडिया होती की रेल्वे स्टेशनला जायचं तिथून डायरेक्ट इथं यायचं. पण त्रिकोण सरांनी आयडिया दिली की सर ऐसा करेंगे आपण एक ओपन जीप लाएंगे. आता ओपन जीप तोंडायचं बाहेर कुठे रामेश्वरली एक गाडी. मग त्यांची आयडिया होती आपण रॅली करून आणू त्यांना, तर रस्त्यात स्वागत होईल. तर म्हणजे मला खूप आनंद आहे. अतिशय चांगला माणूस, विचार करणारा माणूस आपल्या शाळेला लाभला आहे. की कुठेतरी मला नेहमी वाटायचं की बाई मी फक्त आयडिया द्यायचं काम आहे, बी पेरायचं काम आहे, पण त्याला खत पाणी कसं वाढवायचं हे पुढच्यांचं आहे. आणि काल मला ते प्रत्यक्षात अनुभव आला की छोटीशी आयडिया होती माझी, पण त्याला रॅलीच्या स्वरूपानं सरांनी त्याला अतिशय भव्य दिव्य केलं. तर सरांचंही आणि